नमस्कार, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. पाहूया जागतिक घडामोडी. दक्षिण कोरियाचे विरोधी पक्षनेते ली जे म्यूंग यांच्यावर जीवघेणा हल्ला, माध्यमांसमोरच गळ्यावर केले वार. जपानमध्ये भूकंपामुळे हाहाकार, आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू तर सुनामीच्या इशाऱ्यानंतर लाखो लोकांचे स्थलांतर. दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा बॉम्बस्फोटात मृत्यू, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चा. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ट्रेन रुळावरून घसरल्याने लागली आग, अनेक जण जखमी. 2023 सालात ब्रिटनमध्ये येणाऱ्या स्थलांतरितांच्या संख्येत 36% घट. इस्रायलने 2024 पर्यंत युद्ध चालेल असा इशारा दिल्यानंतर गाझावर आणखीन हल्ले होण्याची शक्यता. भारतामध्ये मेटाची मोठी कारवाई. डिसेंबर 2023 मध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 23 दशलक्षाहून अधिक खराब कंटेंट काढून टाकला. जपान एअरलाइन्सच्या विमानाला हानेडा विमानतळावर लागली भीषण आग. पाकिस्तानला या महिन्यात IMF कडून $7 दशलक्ष कर्ज मिळण्याची शक्यता. अर्जेंटिनाकडून लायोनेल मेसीचा सन्मान, 10 नंबर जर्सी केली निवृत्त. धन्यवाद.